मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठीच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर आज पुन्हा बैठक। मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी निवडीसंदर्भात सायंकाळी 6 वाजता बैठक। कोकणातील ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक। कोकणातील दोन्ही शिवसेना एकत्र येऊन शहर विकास आघाडी बनवण्याच्या हालचाली, चर्चेची शक्यता। एमसीए निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक यांचा अर्ज। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची अजित पवारांना माहिती कशी नाही असा अनेकांना प्रश्न। मात्र मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत बाहेर असतो। अजित पवारांची प्रतिक्रिया। वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केल्याची खंत। 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? पुणे जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांची प्रतिक्रिया। तर पार्थच्या वडिलांनी भूमिका मांडली आहे। पार्थ पवार भूमिका मांडणार का या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। मुलासाठी वडील किती खोटं बोलतात हे सर्वांनी पाहिलं। पार्थ पवार प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा अजित पवारांवर निशाणा। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं अशी ही टीका। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नाही। 1800 कोटींचा जमीन व्यवहार हा तुमचा कौटुंबिक नव्हे सार्वजनिक विषय। पार्थ पवारांसंदर्भातील सुळेंच्या भूमिकेवर अंबादास दानवेंची टीका। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। लाडक्या बहिणींकडून विधानसभेत महायुतीला भरभरून मतदान, एकनाथ शिंदेंचं विधान। मातोश्री परिसरात ड्रोनच्या घेट्या। मात्र पॉट टॅक्सीच्या सर्वेक्षणासाठी एमएमआरडीएने परवानगीनेच ड्रोन उडवला, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतात? मातोश्री परिसरात ड्रोननं घेट्या घातल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सवाल। तर पोलिसांकडून सर्व परवानग्या घेऊनच सर्वेक्षण केल्याचा एमएमआरडीएचा दावा। फेक नरेटिव्ह आणि लोकांच्या सहानुभूतीसाठी सर्व सुरू। मुंबई पोलीस सक्षम आहेत, त्यांचा बार फुसका निघाला। मातोश्री बाहेर ड्रोन फिरल्यानंतरच्या टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। भाजप नेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी। दरेकरांसह विजयी उमेदवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। हेलिकॉप्टर, बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली। मंत्रालयात बक्षीस वितरण सोहळा पार पडणार। अभिनेता सुबोध भावे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची उपस्थिती। भावेंच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंकडून शुभेच्छा। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार, बच्चू कडूंची घोषणा। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक। बच्चू कडूंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार, विखेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंच्या सुरक्षेत वाढ। विखेंची गाडी फोडा, 1 लाख रुपये देतो, बच्चू कडू यांची घोषणा। आज शिरूर कासार तालुका बंदची हाक। जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी। इंडियाच्या प्रमुखपदी व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी, मावळते प्रमुख व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग यांच्याकडून जग्गी यांची नियुक्ती स्वीकारली गेली। चायना ईस्टर्न एअरलाइन्सकडून शांघाय ते दिल्ली विमानसेवा सुरू। 5 वर्षांनंतर भारत चीनमधील विमानसेवा पुन्हा सुरू। अकोला जिल्ह्यात गोठवणारी थंडी। नागरिकांचा थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार। ग्रामीण आणि शहरी भागात थंडी वाढली।
मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.